परब्रह्माचा अवतार झाला. भगवंत भगवान नारायणाच्या रूपानं परब्रह्म अवतरलं आणि त्या गोप गोपीना आनंद झाला. अहो किती आनंद झाला. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही देखा. बाळ कृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. गुडिया तोरणे करीती कथा गाती गाणी. तुका म्हणे छंदे मन मोहिले गोविंदे. गोकुळीच्या सुखा अंतपार नाही देखा. किती आनंद झाला. त्या गोप गोपीनं आनंद झाला. त्या आनंदाचं वर्णन करता येणं अशक्य. सगळे लोक ते गोप आणि गोपिका एकमेकांना म्हणतात, अहो ऐकलत का, चला चला नंदवाड्यामध्ये जाऊया, चला चला. सगळेजण एकमेकांना आग्रह करतायत, चला. कशासाठी? प्रत्यक्ष परब्रह्म अवतरलंय त्या भगवंताला बघण्यासाठी. चला 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 म्हणती लोक. चला चला म्हणती लोक. हो चला चला म्हणती लोक. चला चला म्हणती लोक. पाहू नंदाचे बालक. पाहू नंदाचे बालक. हो चला चला म्हणती. चला चला म्हणती. करणारी अलंकार. करणारी अलंकार. शृंगारी देहो नगर. शृंगारी देहो नगर. चला चला म्हणती. हो चला चला म्हणती. एकमेकांना म्हणले, चला 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 नंदवाड्यात जाऊया. चला चला म्हणती लोक. पाहू नंदाचे बालक. नर नारी अलंकार. शृंगारिले हो नगर. गुडिया तोरणे करीती कथा गाती गाणे. त्या गोकुळामध्ये केवढा आनंद, केवढा आनंद. आणि हा भगवंत अवतरला म्हणून आनंद उत्सव चालू आहे. 1-2 दिवस नव्हे, कितीतरी दिवस हा आनंद होतोय. आणि मथुरेला त्या कंसाला ती आकाशवाणी सांगून गेली होती, मूर्खा, हरणार की तुझे प्राण. कंसा सावध हो रे. वेळ गेली नाहीये, अजून सावध हो, शहाणा हो. पण तो सावध कसला होतोय? बेसावध झाला. आणि मोठी सभा भरवली, मोठे मोठे दैत्य बोलवले. त्या दैत्यानं आव्हान मांडलं, माझ्या शत्रूचा संहार करणारा असा कोण समर्थ आहे? पुढे या. आणि महाबळ नावाचा दैत्य, मायावी दैत्य पुढे आला, ज्याचं नाव महाबळ. महाबळ नावाप्रमाणे होताच, पण मायावी होता दैत्य. त्याने आव्हान स्वीकारलं, कंसा काळजी करू नकोस, अरे तुझ्या शत्रूचा संहार मी करतो. आणि वेश पालटला. एका वृद्ध ब्राह्मणाचा वेश घेतला, जोशीबुवांचा वेश. पंचांग घेतलं, जानवं घातलं, भस्मधारण केलं, पागोट घातलं आणि आला हा महाबळ भटजी. गोकुळात आला, योग्य रीतीने प्रवेश मिळविला. आणि योग्य रीतीने प्रवेश मिळविल्यानंतर यशोदाबाईला सांगितलं, नंद पाटील नव्हता. त्या यशोदाबाईला सांगितलं, म्हणलं हा जो बाळ आहे ना तुझ्याकडे जन्माला आला, हे बाळ सर्वसामान्य नाहीये, असामान्य असलेलं असं हे बाळ आहे. काय सांगितलं? तुझा हा मुलगा प्रत्यक्ष परब्रह्माचा अवतार आहे. हे जरी खरं असलं तरी सुद्धा जन्म नक्षत्र त्याचं जे आहे ना मोठं विचित्र आहे. तो मूळ नक्षत्रावर जन्माला आला, मुळावर जन्माला आला, म्हणून त्याचे कृत्य काळे दिसतोय. हा बाहेरून काळा, आतून काळा, कृत्य काळे. त्यामुळे तुम्हाला जगणं असह्य होईल असा हा मुलगा आहे. ते सगळं सांगितलं आणि भगवंत ऐकत होते, बालकृष्ण ऐकत होते. भगवंतानं मनाशी विचार केला की अरे महाबळ भटा,
अरे अशा या जडजीवांना अज्ञानी जीवांना तू असा ज्योतिषशास्त्राचा दुरुपयोग करून बनवतोस काय रे? बुद्ध बनवतोस? अरे तुला माझी माया माहिती नाही. पंढरीनाथ महाराज की जय जय. रघुवीर समर्थ. तुला माझी माया माहिती नाही आणि भगवंताना आपली नजर स्वयंपाकघरात वळवली आणि एका त्या दृष्टिक्षेपामध्ये दराच्या काठी होती, ती सगळ्या वस्तू निर्जीव होत्या, त्या सगळ्या सजीव झाल्या. भगवंताच्या मायेनं काठी होती ती पाठवून आली आणि याच्या पाठीत राप दिशी बसली. आग झाली पाठीची. कोणी मारलंय आपल्याला? मागे वळून पाहिलं, काठी हवेत लटकलेली. म्हणजे इथे कोणी नाही, पण काठी मात्र पाठीत बसली. याचा अर्थ हे मूल काही सामान्य नाहीये. हे मूल जे आहे ते भूताटकी आहे. त्यानंतर उखाळामध्ये जे मुसळ होत ते आलं, तेही पाठीत बसलं. त्यानंतर घरामध्ये होत्या नव्हत्या एक एक वस्तू, निर्जीव वस्तू, वाट्या, पेले, लाटणी, पोळपाट, ते सगळं यायला लागले. याच्या उरावर पडायला लागलं धडामधूम. हा म्हणाला, अरे हे मूल खरंच मायावी आणि भूताटकी आहे. बाई तुम्हाला सांगितलं ना, तुम्हाला सांगितलं ना, हे मूल मायावी आहे. म्हणे पुत्राशी, म्हणे पुत्राशी लागलेच मूळ. म्हणे पुत्राशी, हो म्हणे पुत्राशी, हो म्हणे पुत्राशी लागलेच मूळ. देऊनी यमुने तटाची मूल, देऊनी यमुने तटाची मूल. बाई हे मूल भूताटकी आहे. या मुलाला घरात ठेवू नका. म्हणे पुत्राशी लागलेच मूळ. या मुलाला यमुनेच्या डोहात नेऊन टाका. भगवंत म्हणाल, मला डोहात टाकतोस काय रे महाबळ भटा? तुला माझी माया माहिती नाही. एवढा प्रसाद दिला तुला, मुसळ पाठीत बसलं, वाट्या, पेले, लाटणी, पोळपाट गुरावर पडलं तुझ्या, तरी सुद्धा तुझी जिव्हा. त्याला कारण ईश्वरी माया ही विचित्र. भवितव्यतेचे वेगळे तंत्र, पूर्व कर्म ब्रह्मसूत्र. विनाशकाले दुर्बुद्धी, विनाशकाले विपरीत बुद्धी. माणसाची बुद्धी भ्रष्ट कधी होते, विचित्र कधी वागायला लागतो? विनाशकाले विपरीत बुद्धी. आणि याप्रमाणे त्याला दुर्बुद्धी झाली आणि सांगायला लागला, बाई हे बघितलं ना भूताटकी मूल, तेव्हा निर्जीव वस्तू सगळ्या माझ्या उरावर येऊन पडायला लागल्या. आणि म्हणून म्हणतो, या मुलाला यमुनेच्या डोहात नेऊन टाका. नाहीतर मग असं करा ना, या मुलाला माझ्याकडे द्या, मी झोळी आणली, झोळीत घालून घेऊन जातो, असं म्हणायचा अवकाश हो. भगवंत म्हणाले, मला झोळीत घेऊन मला डोहात टाकतोस काय रे? आणि घरामध्ये होतं मिक्सर, ते आलं, त्याच्या उरावर धाड दिशी पडलं. मिक्सर आत्ताच नव्हे, प्लास्टिकचं कुर्र. जुन्या काळातलं मिक्सर होतं ते येऊन पडलं. जुन्या काळातलं मिक्सर म्हणजे पाटा, दगडाचा भला मोठा, खरपाचा पाटा, वाटण करण्याचा ते मिक्सर नाही का? काही वाटायचो ते मिक्सर नाही का? तो एवढा मोठा पाटा मिक्सर ते येऊन याच्या उरावर धाड दिशी कोसळलं आणि काय झालं असेल त्यालाच माहिती नाही का? एवढं मोठं उरावर पडल्यावर मेलो मेलो हाय 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 मरतो, धावा धावा धावा, आरडाओरडा करतोय. त्याचा सोबती होता तिकडे. जोडी असते ना, नुसता पाटा नसतो, वरवंटा पण असतो ना. हा एकटाच आला होता. तो वरवंटा तिकडे कोपऱ्यात उभा होता. तो म्हणाला, माझा सोबती गेलाय, दोघांचं काम असतं एका वेळी, तेव्हा मी इथे राहून काय करू? तोही निघाला वरवंटा. तो होता लांब लचक, चांगला मोठा, खरपाचा, गोल गोल. तोही हेलिकॉप्टर सारखा आला. तो याला कांडायला लागला. चांगलं काढलं त्याला, एवढं काढलं, एवढं काढलं. धावा करायला लागला. परमेश्वरा, नारायणा, गोपाल कृष्णा, अरे तू कोण आहे मला माहिती आहे, तरी सुद्धा माझी जीव अशी का वळावी बरं? विनाश काले विपरीत बुद्धी. त्याने धावा केला. भगवंत म्हणाले, ठीक आहे, शत्रू असो मित्र असो कोणी असो, जो धावा करतो त्याच्यावर कृपा करतो भगवंत.
भगवंताच्या ठिकाणी भेदभाव पंक्तीभेद नाही. भगवंत म्हणाल तुला सोडतो आणि त्याला मुक्त केलं. मुक्त केलं म्हणजे तो चिकटून बसला होता पाठाला, तो सुटला तिथून आणि जो पळायला लागला, धावायला लागला आणि धावताना त्याला वाटलं हळूहळू जावं, पावलं मोदीत जावं, पुन्हा काय उरावर येऊन पडेल सांगता येत नाही. मग कसं जावं? मग लांब उडी उंच उडी करीत पळाला. इथे एक पाय, तिथे एक पाय, असा लांब उंच उडी करीत पळाला आणि एक पाय जास्त उंच गेला तो धोत्रात अडकला पाय त्याचा आणि खोचलेलं होत ते धोतर सुटलं आणि मग काय धडामधूम खाली कोसळला. एकीकडे पंचांग, दुसरीकडे जानवं, तिसरीकडे पागोट. फटफजिती झाली या महाबळभटाची. तुकाराम महाराजांनी वर्णन केलं. जानवे तुटले पंचांग फाटले, जानवे तुटले पंचांग फाटले. धोतरही गळाले कमरेचे, धोतरही गळाले कमरेचे, कमरेचे. जानवे तुटले पंचांग फाटले, जानवे तुटले पंचांग फाटले. जानवं काय तुटलं, पंचांग काय फाटलं, पागोट काय दुसरीकडे गेलं, धोतर काय सुटलं आणि फटफटित या महाबळाची झाली. धोतर गेलं एकीकडे. त्याला वाटलं पुन्हा निर्या करत बसावं, नेसावं, पुन्हा एखादा दगड पडला मरायची पाळी समाधी होईल. नको पळा. धोतर गेलं. नागडा दिगंबर पळतोय, धावतोय. धावताना खाटा बाजा होत्या त्या आडव्या आल्या. धावताना एक खाट यावी, उडी मारली, दुसरी यावी, उडी मारली, तिसरी यावी, असा उडी मारत मारत दिगंबर अवस्थेत पळतोय. त्यानंतर गावात काही कुत्रे होते. कुत्र्यांनी पाहिलं असा दिगंबर बिना कपड्याचा माणूस हा पहिलाच दिसतोय. सगळ्यांच्या अंगावर कपडे, हा बिना कपड्याचा. कोण चोर लफंगा आलाय? मग सगळे कुत्रे याच्या मागे लागले. त्याला वाटलं काही खरणे आपले लचके तोडणार, म्हणून तो तसा नागडा पळतोय, धावतोय. गावाच्या बाहेर वेशीपर्यंत कुत्रे आले. त्याला हाक लावून लावलं. कुत्रे गावात नंतर आले. त्यानंतर हा तसा दिगंबर अवस्थेत बिना कपड्याचा जाऊन कुठं जाणार? कंसाकडे आला. कंसानं त्याला पाहिलं. अरे तुझे कपडे कुठं आहेत? हा म्हणाला कुठं आहेत सांगू? ज्याच्याकडे गेलो त्यानं कपडे काढले. पण नुसतेच काढले नाही, प्रसाद पण दिला, खूप दिला, भरपूर दिला. तुला हवा असेल तर तू पण जा, शहाणा हो. अरे वेळ गेली नाहीये. प्रत्यक्ष परब्रह्माचा अवतार आहे तो, सामान्य नाही. अरे एवढस बालक जरी असलं तरी केवढं त्याने मला काढलं. त्या वरवंट्याने जिवंत वाचून आलो, हे उपकार म्हणावे त्या भगवंताचे. आणि महाबळाने सांगितलं हा कंस होता तो आणि भाऊ चढला. या कंसानं पुन्हा सभा भरवली. मोठ्या मोठ्या दैत्यणी राक्षसिणी बोलवल्या आणि त्या दैत्यणींमध्ये पुतना नावाची राक्षसीण समोर आली आणि तिनं सांगितलं कंसा काळजी करू नको, तुझ्या शत्रूचा मी संहार करते. तिने आव्हान स्वीकारले. विषाच्या पिशव्या जवळ घेतल्या, नववार पैठणी नेसली, आंबाडा, वेणी, फणी, गजरा, दाग दागिने, अलंकार आणि एवढंच नव्हे तर उंच टाकेच्या चपला पण घातल्या आणि नटून थटून केवढी नटली हो पुतणाबाई. काय काय नटली. सुंदर स्त्रीचा वेश धारण करून आणि निघाली. 2 विषाच्या पिशव्या घेऊन आली. मावशी पुतणाती आली, मावशी पुतणाती आली, मावशी पुतणाती आली. कंस ध्रुवाच्या संदेशा
बनून आली कृष्णाची मावशी बनून. योग्य रीतीने प्रवेश मिळवला. नंद पाटील नव्हता गावात. अगं म्हणले यशोदाबाई आहेस का ग? यशोदा बाहेर आली. पाहिलं मात्र केवढा थाट, और नऊवार पैठणी भरधरी, दागिने अलंकार, अंबाडा वेणी फणी गजरा, नटून थटून आली, मेकअप करून आली. पाहिलं मात्र गर्भश्रीमंताची बाई दिसते. कोण असावी गर्भश्रीमंताची बाई बरं? ओळखलं नाही. आणि म्हणून विचारलं कोण आहात आपण? अगं म्हणले मी तुझी बहीण आहे. टाळांचा आवाज देऊ नका, शांत बसा, तिकडे आवाज जाईल नाही का? पंढरीनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. आणि याप्रमाणे ही मावशीबाई आली आहे. मावशी पुतणाची आली, कंस नृपाच्या संदेशा परी, नंदगृहा पातली, मावशी पुतणाची आली. मी बहीण आहे. यशोदाबाईने विचारलं कोण आहात? म्हणलं अगं मी बहीण आहे तुझी. म्हणले ही म्हणाली मला बहीण तर नव्हती, मला आठवत पण नाही कोण बहीण आहे. अगं मी तुझी चुलत बहीण आहे. ही म्हणली मला चुलत बहीण पण मला आठवत नाही. अगं म्हणले नाही आठवायचं. अगं मी तुझ्यापेक्षा वयानं किती मोठी आहे माहितीये का? माझं लग्न झालं तेव्हा तू अगदी लहानशी होतीस ग. लग्न झालं आणि मी जे गेले परदेशात, एवढ्या लांब येणं जाणं होत नाही. तू मोठी झालीस आणि तुझी माझी भेट नाही खूप दिवसात. बरं. आता हिला वाटलं बहीण आली, एवढी श्रीमंताची बाई दिसते, बहीण म्हणते. असो नसो मानलेली बहीण, ही काय हरकत नाही. बहीण म्हणते ना, कृष्णाची मावशी ना. प्रवेश मिळविला, बसायला आसन दिलं, कसं येणं केलं. अगं म्हणले तुला मुलगा झाला. तू तर नाहीच कळवलं, पण मला कळलं, कुठून तरी कळलं. आणि म्हणून तुझ्या मुलाला मी बघायला आले. अगं सारखी तुझा मुलगा मला आठवण करत होता, मला सारखी उचकी यायची. आणि म्हणून लगबगीनं आले. हिलाही वाटलं चला काही का असो, चुलत असो नाही तर मानलेली असो नाही तर अजून कुठली का असो, आहे ना मावशी आली आहे ना. म्हणले ताई अहो हा मुलगा एवढा वाढ आहे, ऐकत नाही, कामं राहून जातात. होय ना? बरं झालं, ते माझ्याकडे, मी सांभाळते त्याला, तुझा तुझ्या कामाला. तिलाही बरं वाटलं यशोदाबाईला. आणि कृष्णाला मांडीवरती दिलं आणि हे आतमध्ये गेली. तेवढी संधी साधून या पुतणाबाईने कामाला सुरुवात केली. कृष्णानं तिच्याकडे पाहिलं, हिनं कृष्णाकडे पाहिलं. नजरानजर झाली, ओळख पटली एकमेकांची कोण आहे. आणि ओळख पटल्यानंतर भगवंतानं काय केलं हो, तिनं दुधाच्या पिशव्या विषयाच्या पिशव्या ज्या होत्या तोंडाला लावून दिल्या आणि विषयी संपलं, दूधही संपलं. शेवटी तिचा प्राणही आकर्षला. तिच्या देहातनं प्राणज्योत बाहेर निघाली आणि भगवंतामध्ये एक रूप झाली. ती मृत पावली, धडाम धूम खाली कोसळली. ती धावा करत होती. तिला मुक्ती दिली भगवंतानं. आणि नंतर तिचा तो देह, राक्षसिणीचा केवढा मोठा देह कोसळलेला, नेऊन पेटवला. त्या देहातनं भगवंताचा पदस्पर्श झाल्यामुळं तिच्या त्या देहातनं चंदनाचा सुगंध दरवळला. भाग्यवंत होती पुतणाबाई. दैत्यन होती खरी, पण मातृपद तिला प्राप्त करून दिलं. तिचं दूध प्यायला हा. त्यानंतर तिचा उद्धार झाला, पुतणेचा उद्धार झाला. आणि असे अनेक जडजीवांचा उद्धार करण्यासाठी भगवंत अवतरलेला, अनेक जीवांचा उद्धार करण्यासाठी गोकुळात अवतरला. बरं, याचं भाग्य उदयास आलं त्याच्याच घरी हा जायचा, सगळ्यांच्या घरी जात नव्हता. दया दुधाची चोरी हे निमित्त आहे हो. त्या भगवंताला, त्या नारायणाला काय खायला मिळत नाही म्हणून तो चोरी करत होता का? भगवंत कुठं जात होता? तसे सुदाम्याचे पोहे घेतले, त्याच्या बदल्यात किती दिलं. आणि म्हणून ज्याचं भाग्य खरंच उदयास आलं तिथे जाऊन काहीतरी तो घ्यायचा, त्याच्या बदल्यात अनंत पटीनं द्यायचा. म्हणून त्याला नाम आहे अनंत, नाही का? अनंत नाव काय कुणाचं आहे? कृष्णाचं, भगवंताचं, नारायणाचं, नाही का? गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. असा हा कृष्ण अनंत लीला आहेत. किती लीला आहेत हो, भगवंताच्या लीला किती आहे.
ह्या सगळ्या लीला कोणी लिहिल्या? व्यासांनी. उद्या परवा गुरुपौर्णिमा आहे, व्यास पौर्णिमा आहे, त्यांचंही स्मरण व्हावं म्हणून आजचा विषय थोडासा घेतो, नाही का? गुरुपौर्णिमा ही गुरुच्या स्मरणार्थ, नाही का? त्याला व्यास पौर्णिमा म्हटलंय. मग व्यास पौर्णिमा हे, व्यास हे गुरु आहेत. कुणाचे? सर्व जगाचे, सर्व जगाचे, सर्व त्रैलोक्याचे गुरु व्यास महाराज. अनंत ग्रंथांची रचना केली व्यासांनी. 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण, उपनिषद, उपपुराण आणि अनंत काही सगळं लिखाण केलं व्यासांनी. कुणासाठी? आमच्यासाठी, आमच्या जडजीवांच्या उद्धारासाठी, कल्याणासाठी रसभरीत वर्णन केलं. तरी सुद्धा व्यास अशांत होते. तरी सुद्धा व्यास अशांत आहे, अस्वस्थ आहे. आपलं काहीतरी राहिलं आहे. वास्तविक पाहता काही राहिलं नव्हतं, सगळं लिखाण करून झालं होतं. जेवढं लिखाण या जगामध्ये त्रैलोक्यात ज्ञान आहे ते सर्व लिखाण करून झालं. आता काहीही राहिलं नाही, तरी असा अशांत. मग अशी अशांत चर्या या व्यासांची. आणि त्याच वेळी नारदांची स्वारी आली. श्री नारायण जय नारायण जय जय नारायण, 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 श्री नारायण जय नारायण जय जय नारायण. नारायण 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 नारायण. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. गोपाल कृष्ण भगवान की जय. आणि याप्रमाणे पंढरीनाथ महाराज की जय. जय रघुवीर समर्थ. रात नाही म्हटलं. बर गोपाल कृष्ण भगवान. घालून त्या गळ्यात पगडी काढली की याप्रमाणे नारदांची स्वारी आली. श्री नारायण 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 नारायण. नारद महाराज आले आणि नारदांनी व्यासांना पाहिलं. उद्या व्यास पौर्णिमा आहे, आम्ही नाहीये म्हणून त्यांचं स्मरण आपण करतो, बरं का? गुरुपौर्णिमा ज्याला म्हणतात. आणि त्या व्यासांच्याकडे पाहिलं. अशांत व्यासचर्या. आणि नारदांनी सांगितलं, विचारलं, व्यास महर्षे नमो नमः, आपण अशांत आहात, काय झालं आपल्याला? आपल्या चेहऱ्यावरती प्रसन्नता नाही. केवढं लिखाण केलं, केवढं ज्ञान या जगाला देण्याचं कार्य केलं. 4 वेदांपासून, शास्त्रांपासून, पुराणांपासून आपण लिखाण केलं ना. मग आपल्या चेहऱ्यावर तर प्रसन्नता पाहिजे ना, तेच कळत नाही. काय राहिलंय लिखाण व्हायचं मला अजून काही कळत नाही. एवढं करून सुद्धा मी अशांत का? त्या नारद महाराज म्हणाले, सगळं लिहिलं, सगळं झालं, पण एक राहिलंय, तुम्हाला मी सांगतो. खरंच राहिलं म्हणले, होय राहिलंय ना, ते सांगतो तुम्हाला. सगळं जरी लिखाण झालं तरी एक असं राहिलंय, भगवान नारायणाचं, भगवान गोपाल कृष्णांचं रसभरित वर्णन करा. श्रीमद भागवत या नावाचा ग्रंथ लिखाण करा. आणि त्या ग्रंथामध्ये भगवंताचं बालचरित्र, लीलाचरित्र, गुणचरित्र वर्णन करा. रसभरित वर्णन करा भगवंताचं, नारायणाचं, गोपाल कृष्णाचं. तेवढं केलं की जडजीवांचा उद्धार आणि कल्याण होईल. तेव्हा एवढं करा. नारदांनी उपदेश केला आणि नारद महाराज निघून गेले. नारायण नारायण नारायण. व्यासांनी लिखाणाला सुरुवात केली. श्रीमद भागवत या नावाचा ग्रंथ लिखाण केला. भगवंताचं, गोपाल कृष्णाचं रसभरीत वर्णन केलं. आणि सगळं वर्णन केलं, अप्रतिम केलं, रसभरीत मोठ्या प्रेमानं केलं. आणि केल्यानंतर पुन्हा अस्वस्थ. आता काय राहिलं म्हणजे हे सगळं केलं, पण माझ्या पाठी आता प्रचार प्रसार कोण करील? श्रीमद भागवताचं वाचन कोण करील? लोकांना ज्ञान कोण देईल? मग त्यांचा मुलगा जो होता, त्यांच्या पोटी जन्माला येणारा, ज्याचं नाव शुकमुनी, बरं का, तेव्हा त्या शुकमुनींनी
जन्माला येण्याचं टाळलं. अहो गर्भातच राहिला. या संसारामध्ये असा रे खलु संसारे सुख भ्रांती शरीरिणाम लालापानिमंगुष्ठं बालानां स्तन्य विभ्रमः. असा रे खलु संसार. हा संसार दुःखमय आहे. मग अशा दुःखमय संसारामध्ये सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वताये वडे. अशा दुःखमय संसारात जन्माला यायचंच नाही, नकोय दुःख. आणि म्हणून त्याने यायचं टाळलं. 12 वर्षापर्यंत गर्भात राहिले शुकमुनी महाराज आणि शेवटी 12 वर्षानंतर जन्माला आले. 12 वर्षाचा मुलगा जन्माला आला एकाच वेळी. आणि अशा दिगंबर अवस्थेमध्ये अवधूताची ती दिगंबर मूर्ती शुकमुनींची थांबली नाही. लगेच जन्माला आल्या रानामध्ये जंगलामध्ये पळायला लागले. धावतायत. अरे म्हणले बाळा थांब. व्यासमुनी धावताय. म्हणले नाही, मला राहायचं नाही संसारामध्ये, जगात गावात राहायचं नाही, दुःखमय संसारात कशासाठी राहायचं. अरे आणि जाताना धावता भगवंताचं रसभरित वर्णन लीला, कृष्ण लीला वर्णन केल्या. ते श्रवण केलं व्यासांच्या मुखातून आणि केवढा आनंद झाला शुकमुनींना. वाह, जरी दुःखमय सगळा संसार असला तरी त्यातही आनंद हा आहे श्रीमद भागवत, नाही का. जडदिवांचा उद्धार होण्यासाठी श्रीमद भागवताची रचना आपण केली, त्याचा प्रसार करण्याचं कार्य आम्ही स्वीकारतो. ते स्वीकारलो तेव्हा व्यास शांत झाले, समाधान पावले. असं हे श्रीमद भागवत आहे बरं का. अशा त्या श्रीमद भागवतामध्ये वर्णन केलेल्या ज्या लीला आहे कृष्ण लीला, त्या लीला गोपाळ काल्यामध्ये असतात. पण सांगायला वेळेची मर्यादा आहे. 3 तास जरी कीर्तन आपण ठेवलं तरी अशक्य आणि आपण बसणार नाही. 3 तास आम्हास खाते आहे. तेव्हा अगदी काही मोजक्या लीला सांगून आपण पुढे वळूया. पंढरीनाथ महाराज की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. आणि याप्रमाणे पुतणाबाई आली, तिचा उद्धार झाला. अनेक जडजीवांचा उद्धार झाला. आणि कृष्ण एके दिवशी झोपलेला होता, जागा झाला. रांगत आईकडे आला रांगत. आणि आई घुसळण करीत बसली होती. रवी धरली. आई म्हणाली, बाळा अरे रवी सोड रवी श्री हरी रे. सोड रवी श्री हरी रे. सोड रवी श्री हरी. सोड रवी श्री हरी रे. करू दे मंथना. सोड रवी श्री. सोड रवी श्री. करू दे मंथना. कृष्ण अरे रवी सोड. पण रवी काही सोडेना. म्हणजे आई रवी सोडतो, मला भूक लागली, काय देऊ रे तुला. म्हणले आई सांगतो ना. आतमध्ये आई मला आवाज येत होता ग, आता मला जाग आली ना, आवाजाने उठलो. गुरगुर 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 आवाज. हा म्हणले येत होता तो डेऱ्याच्या आतमध्ये आवाज येत होता. तो आतून येत होता. हा म्हणले मला आवाज काढून दे. बस म्हणले काही नको, आवाज दे मला काढून. म्हणले बाळा आवाज कसा देता येईल. अरे जशी हवा दिसत नाही पण कळते, आपल्याला जाणवते अनुभवाने, तसा आवाज कळतो कानाला, देता येत नाही. डोळ्याने दिसत नाही वस्तू, ती कशी द्यायची रे. जी वस्तू दिसते ती देता येते. मग तू माग, कोणतीही वस्तू माग, पण दिसणारी माग ना, नाही का. न दिसणारी मी कशी देईन. म्हणले होय अगदी. मग दिसणारी वस्तू देता येते का ग. म्हणले अगदी देता येते. मग आई तो बघ चंद्र दिसतोय, तो दे मला आणून. शब्दात पकडलं. म्हणजे बाळा अरे दिसतोय रे, पण तो पण नाही देता येत. तूच म्हणाली ना दिसणारी वस्तू देता येत, तू बोललीस ना आता. अरे दिसतोय पण नाही तो, ती शिडी लावायची का. अरे दिसणारी वस्तू, पण या पृथ्वी तलावर असणारी वस्तू, पृथ्वीवरची वस्तू कोणती पण माग, पहा देते की नाही. हा मागतो. मग रवी सोडी. आई मला हत्ती आणून दे. हा हत्ती देता येईल, लाकडाचा नव्हे, खरोखरचा हत्ती, रानातला जंगलातला हत्ती आणवला. पाटलाचा मुलगा ना, नंद पाटलाचा. खरोखरचा हत्ती भला मोठा आणून दिला. बाळा हत्ती. हा
चल रवी सोड. म्हणजे रवी नाही सोडणार. का? आई रवी सोडतो, पण एका अटीवर मला मोठा डेरा हवाय, मातीचा डेरा. त्याला माठ म्हणतो, पण छोटा नाही, मोठा. पण मोठ्यात मोठा किती मोठा हो? त्या चाकावर चाकच एवढं असतं, त्याच्यावर त्याच्यापेक्षा मोठा होत नाही. एवढा होय. मोठ्यात मोठा डेरा मातीचा आणला. बाळा रवी सोडतो, पण एका अटीवर. आई त्या डेऱ्यात पाणी घाल. पाणी घातलं काठोकाठ. बाळा रवी सोड. म्हणजे आई रवी सोडतो, पण या माठामध्ये हत्तीला म्हणावं पोहायला सांगा धी, मग रवी सोडतो. म्हणले बाळा तुझे हट्ट. अरे डेरा केवढा, हत्ती केवढा, तो पाण्यात या माठात पोहील कसा? म्हणून तुकोबा म्हणाले, तुका म्हणे छंदे मन मोहिले गोविंदे, मन मोहिले गोविंदे, मन मोहिले गोविंदे, मन मोहिले गोविंदे. बाळा अरे तो हत्ती पोहायचा नाही, तू रवी सोडायचा नाही. अरे रवी सोड. अहो किती लीला केल्या कृष्णा. एके दिवशी रंगत रंगत पुन्हा आला, पुन्हा रवी धरली. काय झालं? भूक लागली. म्हणजे होय. काय देऊ? लोणी. हा लोणी हवंय, पण कसं? भांड्यात, नाही का? बैस इथे. मग दह्या दुधाचे, लोण्याचे, तुपाचे डेरे सगळे खाली काढलेले होते. मग आठव तेव्हा बाळा भांड आणते, बैस इथे. पण कुणाला येऊ देऊ नकोस. मांजर, कुत्रा, वानर बाहेर असतात, ते सगळे आत येतील, लक्ष ठेव. हे आतमध्ये गेली. कृष्णाला बसायला सांगितलं. एवढी संधी साधली हो कृष्णा. त्या डेऱ्याजवळ आला, त्या ती रवी बाहेर काढली, आणि त्या रवीनं जेवढे डेरे होते ते सगळे डेरे उडवले. फाट 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 सगळे फोडून मोकळा. अहो ते डेरे भरलेले होते, रिकामे नव्हे. दही, दूध, तूप, लोणी सगळा चिखल, आणि तो चिखल बाहेर व्हायला लागला अंगणापर्यंत. आणि चिखल बाहेर गेला. बाहेर वानर, कुत्रे, मांजर सगळे होते. ते चाटत चाटत खात 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 आतमध्ये आले याच्यापर्यंत. हा मधोमध बसला, आणि सगळे वानर, कुत्रे, मांजर त्याच्या भोवती. मस्त मजात मजा. हाही खातोय, वानर, कुत्रे, मांजर पण खाताय. ती आली यशोदाबाई. बाळा कृष्णा तुला मी सांगितलं, अरे कोणी येईल येऊ देऊ नको, तू तर आणवलं सगळ्यांना. तिला राग आला हो, संताप आला. तिने काय केलं? कृष्णाला रागाने त्या उखाळाला बांधलं धरून. कृष्णाने बांधून घेतलं. आधी बांधून नाही घेतलं, मग बांधून घेतलं. आईला श्रम होत आहे. आणि कृष्णाला बांधलं हे त्याच्या मित्रांना कळलं. वरच्या वाकड्या, पेद्या, बोबड्या सगळ्यांना कळलं, आमच्या मित्राला बांधलाय. आला पेंद्या हो धावो, आला पेंद्या हो धावो, आला पेंद्या हो धावो, आला पेंद्या हो धावो. सोडा सोडा चक्रपाणी, सोडा सोडा चक्रपाणी, आला पेंद्या हो धावो. आली राधिका धावो, आली राधिका धावो, आली राधिका धावो. सोडा सोडा चक्रपाणी, सोडा सोडा चक्रपाणी, आला पेंद्या हो धावो, आला पेंद्या हो धावो, आला पेंद्या हो धावो. सगळे मित्र आले. वरच्या वाकड्या, पेंद्या, बोंड्या सगळे दाराशी आले. आणि त्या कृष्णाने पाहिलं मित्र आलेले आहे. त्या कृष्णाला राहवलं नाही. त्या उखळासह ओढत ओढत बाहेर आला. अंगणामध्ये दोन वृक्ष होते. यमलार्जुन गंधर्व वृक्ष योनीला येऊन पडलेले, आणि त्या वृक्षाच्या मधून घुसला. उखळ जाईना, ताकद लावली, आणि ते वृक्ष धडामधूम खाली कोसळून पडले. आणि त्या वृक्षाच्या मुळात दोन पुरुष प्रकट झाले. त्यांचं नाव यमलार्जुन गंधर्व. नारदांच्या शापानं वृक्ष योनीला येऊन पडले होते. ते देवाला नमस्कार केला कृष्णाला, आणि आकाश मार्गाने निघून गेले गंधर्व नगरीला. असा उद्धार करण्यासाठी भगवंत जडजीवांचा उद्धार अवतरलेला. मोठा व्हायला, रांगायला लागला, आणि खोड्या करायला लागला, चोऱ्या व्हायला लागल्या, गवळणींच्या तक्रारी यायला लागल्या. एके दिवशी तक्रार आली. सगळा महिलांचा मोर्चा आला. यशोदाबाई कृष्णाला सांगावे, गोकुळी राहावे ती जावे. यशोदाबाई कृष्णाला सांगावे, गोकुळी राहावे ती
सांगा. अनंत खोड्या करायला लागला, अनंत लीला करायला लागल्या. दाढी मेणीची काय गाठ पडली, अनेक अशा काही गोष्टी करतोय हा कृष्ण, आम्हाला त्रास होतोय. तेव्हा त्याला समजल्या यशोदाबाई कृष्णाला सांगावे, गोकुळी राहावे ती जावे. एके दिवशी कृष्णाला बोलवलं, त्याला ताकीद दिली, बाळा कृष्णा तुला सांगते, कृष्णा तुला मी ताकीद देते, घरी कोणाच्या जाऊ नको रे. कृष्णा तुला मी ताकीद देते, घरी कोणाच्या जाऊ नको रे, घरी कोणाच्या जाऊ नको रे. कृष्णा तुला मी ताकीद देते, कुणाच्या घरी जायचं नाही, तक्रार यायला नको. तेव्हा कृष्ण म्हणाला, आई तक्रारी घ्यायला लागल्यात ना, बर ठीक आहे. गोपाल कृष्ण भगवान की गोपाल कृष्ण भगवान की जय जय रघुवीर समर्थ. थोड्या झालेल्या आहे, तक्रारी आलेल्या आहे, कृष्णाला आता वनात जायचंय, आई रागावतीये. गोपाल कृष्ण भगवान की जय जय रघुवीर समर्थ. आणि आईने कृष्णाला ताकीद दिली, बाळा कृष्णा, कृष्णा तुला मी ताकीद देते, घरी कोणाच्या जाऊ नको. तुला मी ताकीद देते, घरी कोणाच्या जाऊ नको. तुला मी ताकीद देते, घरी कोणाच्या जाऊ नको. अरे किती घोड्या करायच्या, अरे रोज तक्रारी यायला लागल्या. शेवटी एवढ्या तक्रारी आल्या. यशोदाबाई कंटाळली, वैतागली आणि गुरुजींकडे आली. त्यांचे गुरुजी गर्ग महामुनी कुलगुरु उपाध्याय, त्याला विचारलं, गुरुजी मुलगा खूप घोड्या करतोय, त्याला बुद्धी आली पाहिजे, चांगला वागायला पाहिजे, एखादं व्रत उपास तापास वैकल्य काय सांगा मला, मुलासाठी काय वाटेल ते मी करेन. गर्ग महामुनी म्हणाले, यशोदाबाई एकच व्रत आहे, ते म्हणजे गणपती बाप्पा. या गणेशाला गणपतीला प्रार्थना करा आणि नमस्कारा, हे गणेशा माझ्या बाळाला गणपतीला सद्बुद्धी दे, चांगला वागू दे. गुरुजींनी सांगितलं आणि चांगला वागायला लागला की लगेच व्रताचं उद्यापन करायला पाहिजे. हो, तिने नमस्कार केला, हे बाप्पा गणेशा, मी 1121 उकडीचे मोदक आणि 1021 लाडू तुला वाहीन बर का, पण कधी माझा मुलगा शहाणा झाला पाहिजे, चांगला वागायला पाहिजे. गणेशाला प्रार्थना केली. कृष्ण तिथे बसला होता, नवस केला होता, तेव्हा कृष्ण होता. कृष्ण म्हणाला, माझ्यासाठी नवस चाललाय, मी शहाणा झालो तर लाडू आणि मोदक, नाही झालो तर हे करणार नाही, मग शहाणा झालं पाहिजे नाही का. आणि म्हणून कृष्णानं त्या दिवसापासून घोड्यात बंद करून टाकल्या. का केल्या? खायला मिळेल म्हणून घोड्या बंद केल्या. त्या निमित्तानं आई लाडू मोदक करेल. आईला वाटतं शहाणा झाला, बाप्पानं बुद्धी दिली, वाह क्या बात. गणपती बाप्पा पावला, जय गणेश गणराज दयानिधी, सकल विघ्न तुम्हा दूर करे, जय गणेश गणराज. बाप्पा पावला. आईने लाडू केले, मोदक केले, पूजेचं साहित्य आणलं, बाप्पाच्या पुढे ठेवलं. गुरुजींना निमंत्रण दिलं, गुरुजी उद्यापन करायचं आहे, आमचा मुलगा कृष्ण शहाणा झाला. गुरुजी यायचे होते, आलेले नाहीये. कृष्णाला सांगितलं, सगळं साहित्य आणलं, तुझा नवस आहे, तू शहाणा झाला, बस इथे, मी आत राहिलेलं साहित्य आणते, धूप आणायचं आहे. ती धूप आणायला लागली. त्याला सांगितलं, कोणाला येऊ देऊ नकोस, कुत्रा मांजर वानर येईल, लक्ष ठेव, इथे नैवेद्य ठेवलाय, लाडू आहे, मोदक आहे, तोंड लावील, झाकून ठेव. आणि झाकून ठेवला. हा बसला, डोळे मिटून ध्यान लावून तोंडावर बोट ठेवून शहाण्यासारखा. आई गेली. गुरुजी यायचे. तेवढ्या वेळात तो गोडगोड वास आला. मग काय, झाकण उघडून पाहिलं, लाडू काय मोदक काय, एवढे लाडू एवढे मोदक.
गट्टम स्वहा एकही शिल्लक ठेवलं नाही, एकही मोदक नाही, एकही लाडू नाही. पुन्हा झाकून जसोच्या तसं आणि पुन्हा शहाण्यासारखा आई आली. केवढं माझं बाळ शहाणं, मोठ्या गुणाचं, असंच पोट आहे. गुरुजी आले, गुरुजींनी पूजेला सुरुवात केली नाही का. श्री गणेशाय नमः, ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः, गोविंदाय नमः, विष्णवे नमः, मधुसूदनाय नमः, त्रिविक्रमाय नमः, वामनाय नमः, श्रीधराय नमः, ऋषिकेशाय नमः, पद्मनाभाय नमः, दामोदराय नमः, संकर्षणाय नमः. सगळं म्हणायला बसलो तर पूजेतच वेळ जाईन आपला. पंढरीनाथ महाराज की जय. सर्वोपचारार्थ अक्षतां समर्पयामी. बाई पूजा झाली, नैवेद्य आणा. ही नैवेद्य आणायला गेली, एकही लाडू नाही, मोदक नाही. ती म्हणाली यातलं गेलं कुठं रे कृष्णा, लाडू नाही, मोदक नाही, संपले. हा म्हणाला मला काय माहिती, माझं पोट असंच आहे, मला काही माहिती नाही. बाळा गणेशा सांग कुठं गेलं रे. हा म्हणाला सांगू आई, अगदी सांग. आई तुला मी सांगू खरे का, बाप्पांनी मोदक खाल्ले गे. आई तुला मी सांगू खरे का, बाप्पांनी मोदक खाल्ले गे. आई मी तरी खाईन कधी का, आई न कधी का, बाप्पांनी मोदक खाल्ले गे. आई तुला मी सांगू खरे का, बाप्पांनी मोदक खाल्ले गे. आई लाडू एवढे, मोदक एवढे, दोन्ही एकत्र केलं तर केवढं होईल ग. माझं पोट पहा केवढंच आहे. माझं पोट एवढं आणि एवढं मी खाईन का ग. तुला वाटतं का पोट कुणाचं मोठं आहे बघ जरा. तो बघ गणपती बाप्पा, त्याची ढेरी पहा केवढी मोठी, हंडाचा हंडा, सगळं त्याने रिचवलं त्याच्यामध्ये हंड्यात. कृष्णा किती खोटं बोलायचं रे बाळा, खरं सांग. आई अगं खरंच त्या बाप्पानी खाल्लं ग. तू आत गेलीस ना, तू जेव्हा गेली तो बाप्पा त्याची सोंड वळवळत होती. नुसती वळवळत होती. गेल्या गेल्या माझ्याकडे पाहिलं, सोंड वळवता वळवता तिथवर आणवली, झाकण उघडलं, एक एक स्वाहा सुद्धा त्या बाप्पानं केले मी बघतोय. मला एक पण दिला नाही. अगं त्यानं खाल्ले सगळे. अरे कृष्णा किती खोटं बोलतोय, तिला काही खरं वाटे ना. बाळा कृष्णा आ कर, तुझं मुख आ कर, मला कळेल. एवढं सगळं चिकटलेलं दिसलं ना, दणके देते तुला. मग त्याला आ करायला सांगितलं, मुख फाडायला सांगितलं, आणि त्या मुखामध्ये सारं ब्रह्मांड दिसलं, सारं त्रैलोक्य दिसलं, अनंत कोटी ब्रह्मांड दिसले. पृथ्वी चंद्र सूर्य तारे सगळं दिसलं. आणि त्या मुखामध्ये ती पण बसली होती, ती पण होती, तुम्ही पण होता, आम्ही पण, सगळं सगळं इंदोर पण सगळं होतं त्याच्यात. सगळं मुखामध्ये पाहिलं आणि तिची समाधी लागली. देह भाव हार मला, देह भाव हार मला, देह भाव हार मला. तुझा पाहता विठ्ठला, तुझा पाहता विठ्ठला, देह भाव हार मला, देह भाव हार समाधीतनं बाहेर आणलं पाहिजे. पुन्हा सावध केलं, पुन्हा ती सावध झाली. कृष्णा कोणी खाल्लं रे. कृष्ण म्हणाला आई उद्यापासून मी मनात जाईन, कुणाला त्रास देणार नाही. आणि भगवंत गोपाल कृष्ण आपल्या भक्तगणांसह बरं का, म्हणजे मित्रमंडळीसह वनामध्ये जायला निघाले. शुभ मंगल प्रभाते. या आमच्या यशोदाबाईने भूपाळी म्हटली, सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला, उठी नवकरी वनमाळी उदया जळी
घातलेलं आणि वस्त्र परिधान केले, पिवळं पितांबर घातलेला आहे, शेला खोवले, शेला बांधलाय कमरेला, वेणू खोवलीये आणि मोर पिसाचा मोर मुकुट डोक्यावरती आहे, गळ्यामध्ये वैजयंती माळा आहेत आणि असा हा कृष्ण शिदोरी घेऊन बलराम दादा कृष्ण अंगणामध्ये आला. त्याचे मित्रमंडळी आलेले आहे आणि सगळे मित्रमंडळी गोप गोपी गुर ढोर काय पशु पक्षी प्राणी सगळे वनामध्ये जायला लागले आणि त्या वनामध्ये आल्यानंतर किती खेळ खेळले. वृंदावनी वेणू वाजे वृंदावनी, आणि भगवंताची वेणू वाजायला लागली, वृंदावनी वेणू बर का. आणि गोप गोपी खेळ खेळतायत, आट्या हुतुतू हमामा हंबरी काय काय खेळ खेळले आणि खेळ खेळून दमले. अरे कृष्णा आपल्याला घरी जायला पाहिजे, अरे किती उशीर झाला, अंधार पडायला लागला, आपण शिदोऱ्या आणल्या त्या खायला पाहिजे नाही. मग सगळ्या शिदोऱ्या एकत्र आणवल्या, मोठी पत्रावळ केली, त्या पत्रावळीवरती होते नव्हते सगळे पदार्थ एकत्र केले, घराघरात सगळे पदार्थ आणलेले होते आणि या कृष्णानं मुलांना सांगितलं, बाळांनो हातपाय धुवून स्वच्छ करून या. मुलांनी फुलांच्या माळा, पल्लवांच्या माळा, तुळशीच्या माळा तयार केल्या, प्रत्येक मुलांच्या गळ्यात घातल्या. मुलांना सांगितलं, बाळांनो आपण इथं लहान मोठं उंच नीच कोणी नाही, आपण सगळे परमेश्वराची लेकरं म्हणवतो. तेव्हा विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदा भेद भ्रम अमंगळ, भेदभाव नाही, आपण सगळे परमेश्वराचे लेकरं एकत्र या. सर्वांना आणवलं. पण बाळांनो आपल्याला हे सगळं खायचं आहे, पण खाण्याची चव कधी कळेल, शरीराला कष्ट होतील तेव्हा नाही का. नाहीतर पुरणपोळी असली आणि भूकच नसेल तर चव कळायची नाही, कष्ट असेल तर शिळी भाकरी सुद्धा गोड लागते नाही. तेव्हा आपल्याला एवढं खायचं आहे, तेव्हा आता आपण नाचायचं, भजन करायचं, गायचं आणि मग खायचं नाही का, ही मजा कळेल. आणि म्हणून सर्व मुलं उठून उभे झाले आणि भजन करायला लागले आहे. या सगळ्यांनी या भजन करायला. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की. असं या सगळ्या महिलांनी जेवढ्या आहेत त्या ना त्या वृंदावनाला, आणि तुम्ही पण या, सगळ्यांनी या, तुम्ही पण एक फेर धरा, तुम्ही पण आणि महिलांचा एक फेर होत गोपाल जय 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 रघुवीर समर्थ. आणि सगळे मुलं नाचायला लागले बरं का. सगळ्या मुलांनी आधी भजन केलं. गोपाल भगवान की जय 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 रघुवीर समर्थ. पूर्ण सगळ्यांनी गोल या ना, या डबल फेर घेतले तरी चालेल, एक छोटा फेर दुसरा छोटा. सगळ्यांनी मोठ्यांदा भजन म्हणायचं आणि गोपाल कृष्ण भगवान की जय जय रघुवीर समर्थ. सगळ्या पाठच्या पण महिलांनी यायला हरकत नाही, या सगळ्यांनी या, सगळ्यांनी या. गोल फेर धरा, नुसतं गोल गोल जरी फेर धरला, याला शक्य नाही या. थांबा थांबा, भजन सुरू करायचं आहे. गोपाला गोपाला रे प्यारे नंदलाला, गोपाला गोपाला रे प्यारे नंदलाला. गोपा म्हणा सगळ्यांनी.
वीर हनुमाना झम झम नाचे देखो वीर हनुमाना कहते हैं लोग इसे राम का दीवाना कहते हैं लोग इसे राम का दीवाना झम झम नाचे देखो वीर हनुमाना झम झम नाचे देखो वीर हनुमाना कहते हैं लोग इसे राम का दीवाना कहते हैं लोग इसे राम का दीवाना झम झम ओ झम झम नाचे देखो वीर हनुमाना झम झम नाचे देखो वीर हनुमाना पाँव में घुंघरू बांध के नाचे पाँव में घुंघरू बांध के नाचे राम जी का नाम इसे बड़ा प्यारा लागे राम जी का नाम इसे बड़ा प्यारा लागे राम जी ने देखो इसे खूब पहचाना राम जी ने देखो इसे खूब पहचाना झम झम हो झम झम नाचे देखो वीर हनुमाना झम झम नाचे देखो वीर हनुमान झम झम नाचे देखो वीर हनुमान की महिमा बड़ी न्यारी है वीर हनुमान की महिमा बड़ी न्यारी है अंजनी का लाल ये तो भोले का अवतारी है अंजनी का लाल ये तो भोले का अवतारी है दुखियों के दुखड़े दूर करने वाला दुखियों के दुखड़े दूर करने वाला झम झम हो झम झम नाचे देखो वीर हनुमाना झम झम नाचे देखो वीर हनुमान कहते हैं लोग इसे राम का दीवाना कहते हैं लोग इसे राम का दीवाना झम झम हो झम झम नाचे देखो वीर हनुमान झम झम नाचे देखो वीर हनुमाना राम राम सिया राम 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 सिया राम 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 सिया राम सिया राम सिया राधे राधे जब चले आएंगे बिहारी राधे राधे
बाप्पा खूप खूप अभिनंदन. गोपाला गोपाला रे प्यारे नंदलाला गोपाला गोपाला रे प्यारे प्यारे नंदलाला मोहन मुरली वाला बंसरी वाला भक्तों के रखवाला गोपाला गोपाला रे प्यारे नंदलाला गोपाला गोपाला रे प्यारे आणि हा काला बघण्यासाठी स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा मृत्युलोकी भावा जन्मामा स्वर्गीचे अमर सगळे देव पशुपक्ष्यांच्या रूपानं प्राण्यांच्या रूपानं आलेले आहे, पाण्यामध्ये माशांच्या रूपानं आलेले आहे. सगळी अमरावती देवांची अमरावती सगळे देव पृथ्वी तलावर अवतरलेले आहे. आज ओस अमरावती काला पहावया काला पहावया येती काला पहावया आज ओस अमरावती काला पहावया येती काला पहावया अमरांची अमरावती ओस पडली सगळे देव आलेले काला बघण्यासाठी काला खाण्यासाठी प्रसाद घेण्यासाठी. आणि म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराजांनी काल्याच्या अभंगाचं वर्णन केलेलं आहे. अभंगामध्ये चला बाई पांडुरंगे पाहू वाढवंती चला बाई पांडुरंगे पाहू वाढवंती मांडलेल्या काल्या भोवती गोपाळांची दाटी मांडलेल्या फुलं आहेत का चला बाई पांडुरंगे पाहू वाढवंती चला बाई पांडुरंगे पाहू वाढवंती मांडलेल्या काल्या भोवती गोपाळांची दाटी मांडलेल्या काल्या गोपाळांची दाटी चला बाई पांडुरंगे पाहू वाढवंती चला बाई पांडुरंगे पाहू बाबा बाहुंबरी बाबा बाहुंबरी बाबा बाहुंबरी बाबा बाहुंबरी हे तरासे पेरामध्ये घालून या हरी हे तरासे पेरामध्ये घालून या हरी पुष्पांचा वर्षाव झाला आरत्यांची काठी पुष्पांचा वर्षाव झाला आरत्यांची काठी तुळशी माळा गोंडोनिया घाली ताती कंठ पुष्पांचा वर्षाव झाला आरत्यांची काठी आनंदे कवळ देती कामुकी एक आनंदे कवळ देती कामुकी एक नमनाते अंगे सगळीक नमनाते अंगे सगळीक सदाबाई पांडुरंगे पाहू सदाबाई यादवंता राणा गोपी मनोहर काना यादवंता राणा गोपी मनोहर काना तुका म्हणे सुख वाटे दे कोनिया मना तुका म्हणे सुख वाटे दे कोनिया मना चलाबाई पांडुरंगे चलाबाई पांडुरंगे चलाबाई पांडुरंगे पाहू वाढवंती गोपाल कृष्ण भगवान की जय 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 रघुवीर याप्रमाणे काल्याचा आनंद सर्वांना मिळाला. भगवंतांना सर्वांना काला दिला आणि याच आनंदात वर्णन तुकाराम महाराज पूर्व रंगपदामध्ये करतायत. आहा गोकुळीच्या सुखा अंत पार नाही